वारंवार नाराज होणाऱ्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंची भाजप काही मनधरणी करताना आतापर्यंत दिसत नाहीये। भाजपच्या या ताठर भूमिकेनं शिंदेंच्या शिवसेनेपुढे आव्हान उभं राहिलंय का? मात्र हे आव्हान नेमकं कसं आहे पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। शिंदेंच्या सेनेचं काय होणार? शिंदेंच्या नाराजीची दखल कोण घेणार? शिंदेंच्या सेनेचा विचार काय? उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असा आरोप करत उद्धव ठाकरेंना सोडणारे शिंदे हे महायुतीत सध्या नाराज असल्याचं दिसतंय। ज्या सहकार्यांसोबत त्यांनी ठाकरेंना घरी बसून शिवसेना आणि मुख्यमंत्री पद मिळवलं ते मुख्यमंत्री पद सध्या हुकलं। पण शिवसेना पक्ष हातात आल्यानंतरही गेल्या 3.5 वर्षात एकनाथ शिंदेंना पक्षासाठी कुठलाही नवा विचार देता आलेला नाही, हेही तितकंच खरंय। शिवसेना भवन आणि मातोश्री सोडून शिंदेंनी ठाकरेंकडून सगळंच घेतलं। बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार म्हणत त्यांनी शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह, आमदार, खासदार, नगरसेवक, सत्ता आणि दसरा मेळावा सुद्धा शिंदेंनी घेतला। मात्र पक्ष बांधणीचा विचार आणि पक्षाचा विस्तार काही शिंदेंना भाजपनं करू दिला नाही, हेही तितकंच खरंय। आणि त्यामुळं शिंदेंची नाराजी वेळोवेळी दिसत असताना भाजपनं मात्र त्याची फारशी दखल घेतलेली नाही। लोकसभा निवडणुकीतल्या जागा वाटपावरून शिंदे नाराज होते। विधानसभेतल्या जागा वाटपावरून देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली। मुख्यमंत्री पदावरून शपथविधीपर्यंत ही नाराजी कायम राहिली। रायगड नाशिकचा पालकमंत्री पदाचा तिढा कायम राहिला। विरोधकांच्या भाजप प्रवेशावरून शिंदे नाराज होते। गेल्या 3.5 वर्षातील शिंदे गटाची भाजप विरोधात असलेली नाराजीची ही मुख्य कारण आहेत। मात्र आता तर भाजपनं शिंदेंच्या शिलेदारांचीच नाकेबंदी केली आहे। विधानसभेत ज्यांच्या विरोधात शिंदेंचे मंत्री आमदारांमध्ये जोरदार लढत झाली त्याच विरोधकांना भाजपनं पक्षप्रवेश देत शिंदे गटातील नेत्यांची घेराबंदी केल्याची चर्चा रंगली आहे। कॅबिनेटवर बहिष्कार टाकूनही फडणवीसांनी पक्षप्रवेशाला स्थगिती न दिल्यानं नाराज शिंदेंनी थेट दिल्लीचा दरवाजा ठोठावला। पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं राज्यातील भाजपच्या नेत्यांनाच अभय दिलं आणि शिंदेंच्या नाराजीत भर पडल्याचं दिसलं। एकनाथ शिंदेंच्या बाबतीत पुढच्या काळामध्ये अगदी थेट एकनाथ शिंदे जरी नसले तरी त्यांच्या निकटवर्तीयांवर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करत दबाव वाढवला जाऊ शकतो। यातून शिंदे कमकुवत होत जातील आणि शिंदेंच्या शिवसेनेतले अनेक नेते हे भाजपच्या गळाला लागतील आणि अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतंय आणि येत्या 2 ते 3 महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी ढवळढवळ या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळू शकते। बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणत शिंदे गटानं शिवसेना पक्षासह निवडणुकांमध्ये भाजपच्या साथीनं जोरदार यश मिळवलं। पण ज्या ज्या नेत्यांना शिंदेंनी सोबत घेतलं होतं त्या सगळ्या नेत्यांच्या मागे लागलेल्या ईडी आणि सीबीआयच्या चौकशांमुळेच हे नेते भाजपसोबत गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। त्यात प्रताप सरनाईक, भावना गवळी, राहुल कनाल, रवींद्र वायकर, राजन साळवी यांनी तपास यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी शिंदेंची साथ दिली असं अनेकदा विरोधकांनी म्हटलंय। आणि असं जर असेल तर त्याच शिलेदारांची भाजपनं आता कोंडी केली आहे। एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे ती कुठेतरी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात येत आहे आणि पुन्हा ईडीची कारवाई यांच्या भोवती चालू होऊ शकते। आता मुळात मुद्दा असा आहे की जी ईडीने कारवाई केली होती हे समन्स पाठवले होते, त्या समन्सचं पुढे काय झालं? यांच्या विरुद्ध चार्जशीट झाली का यांना डिस्चार्ज केलं? यांचं काय झालं? यांचं भवितव्य याबाबतची याचिका मी उच्च न्यायालयात मागच्या 2 वर्षापूर्वी दाखल केली होती। ती अजून याचिका पेंडिंग आहे। म्हणजे ईडी काय करते? ईडी हे सरकारच्या हातचं बाहुलं झालेलं आहे। शिंदेंनी ज्यावेळी शिवसेनेत बंड केलं तेव्हा 50 खोके एकदम ओके म्हणत विरोधकांनी शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांना 50-50 कोटी दिल्याचा आरोप आहे। त्यामुळे पैसे, चौकशा आणि सत्तेसाठी शिंदेंसोबत नेते आले, पण शिवसेनेचं काय? कारण एकनाथ शिंदे पक्षप्रमुख झाल्यानंतर गेल्या 3.5 वर्षांच्या काळात शिंदेंच्या शिवसेनेनं एकही ठोस विचार दिला नाही ना आंदोलन केलं। विचारांचं सोनं लुटणाऱ्या दसरा मेळाव्यात देखील उद्धव ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तराखेरीज नवा विचार काही ऐकायलाच मिळाला नाही।
त्यामुळे भविष्यात शिवसेनेसारख्या आक्रमक आणि भल्या मोठ्या संघटनेचं शिवधनुष्य शिंदे कसं पेलतात हे पाहणं महत्वाचं आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.